भूगोल, प्राकृतिक रचना, जलप्रणाली. नमस्कार. आपण भारतीय जलप्रणाली हा भाग आपण आज शिकणार आहोत. तर भारतीय जलप्रणाली, तर भारतात उगम क्षेत्रानुसार नदीचे 2 भागांमध्ये विभाजन केलं आहे. म्हणजे जलप्रणालीचे 2 भागात विभाजन आहे. एक म्हणजे हिमालयातील नद्या आणि दुसरं म्हणजे द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. हे उगम क्षेत्रानुसार आहे. आता ज्या नद्या हिमालयात उगम पावतात ह्या हिमालय पर्वतरांग या ठिकाणी काही नद्या उगम पावतात, त्यामुळे त्या हिमालयातील नद्या आहेत. आणि द्विकल्पीय पठारावर काही नद्या उगम पावतात, हा आहे द्विकल्पीय पठारी प्रदेश. या ठिकाणी काही नद्या उगम पावतात, याला द्विकल्पीय नद्या असं म्हणतात. म्हणजे नंबर 1 हिमालयातील नद्या आणि नंबर 2 द्विकल्पीय पठारावरच्या नद्या. आता हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या हा पहिला भाग आपण इथं आज पाहणार आहे. तर या नकाशाच्या माध्यमातून बघा. आता हिमालयात उगम पावणाऱ्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्या बारमाही स्वरूपाच्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न येतो, हिमालयातील नद्या बारमाही आहेत कारण हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पर्जन्यामुळे पाणी मिळते आणि उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे नद्यांमध्ये पाणी येते. म्हणून या नद्या 12ही महिने वाहतात. म्हणून याला बारमाही नद्या म्हणतात. आता हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचंही 2 भागात वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याचे 2 भाग आहेत, कारण प्रमुख नदी प्रणाली हिमालयामधलीच आहे. पहिला भाग आहे सिंधू व तिच्या उपनद्या आणि दुसरा भाग आहे गंगा व तिच्या उपनद्या. हे 2 हिमालयात उगम पावणारी नदी प्रणाली आहे. पहिला पहा, सिंधू आणि तिच्या उपनद्या. आता सिंधू नदी ही कुठं उगम पावते, तर हा तिबेटचा भाग आहे. इथं बाण दाखवला आहे बघा, तो तिबेटचा भाग आहे, मेजर रिव्हरच्या खालचा भाग. त्या तिबेट भागातील मानसरोवराच्या पश्चिम भागात इथं बघा ही सिंधू नदी उगम पावून भारतातून वाहत येते. तिबेटच्या भागात, या भागात उगम पावते आणि पुढं ही नदी मग पाकिस्तान या देशामध्ये जाते. भारतातली प्रमुख अशी नदी प्रणाली आहे. ही इथून उगम पावली, ही भारतातून जम्मू काश्मीरमधून वाहत जाऊन नंतर ही नदी पुढे भारताचं शेजारील राष्ट्र वायव्येकडलं ते म्हणजे पाकिस्तानमधून वाहत जाऊन या पद्धतीने ही नदी पुढे मग अरबी समुद्राला जाऊन मिळालेली आहे. ही आहे सिंधू नदी. आता सिंधू नदीच्या भारतातल्या काही उपनद्या देखील आहेत की ज्या सिंधू नदीला येऊन मिळतात. तर सिंधू नदीच्या भारतातल्या प्रमुख उपनद्यांपैकी आता पहा, पहिली दिसते तुम्हाला झेलम नावाची नदी. आता झेलम नदी कुठे आहे, तर ही आहे झेलम नदी. हे पहा, ही झेलम नदी आहे, ही मिळाली कुठे, सिंधू नदीला. त्याच्यानंतरची दुसरी नदी आहे चिनाब. कुठं आहे, तर ही आहे चिनाब नदी, मिळाली कुठे, सिंधू नदीला. तिसरी आहे रावी नावाची नदी आहे, ही आहे रावी नदी, कुठे मिळाली, सिंधू नदीला. चौथी, या 3 नद्या आहेत सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी आणि ही एक बियास नावाची उपनदी आहे, बियास, की जे उत्तराखंडच्या भागामध्ये उगम पावून नंतर ही सिंधू नदीला येऊन मिळाली आहे. त्याच्यानंतर सिंधूची अजून एक प्रमुख अशी उपनदी आहे की जी उत्तराखंडच्या भागात उगम पावते. हा उत्तराखंडच्या भागात उगम पावणारी ती सतलज नावाची नदी आहे. ही आहे सतलज नदी की जी उगम पावून नंतर ही पंजाबमध्ये जाऊन सिंधू नदीला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि याच सतलज आणि तिच्या उपनद्यांनी गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान तयार केलं आहे, ज्याला पंजाबचं मैदान म्हणतात, की ज्या ठिकाणी सिंधू नदी ही प्रमुख नदी आहे. ही झाली सिंधू नदी प्रणाली. आता आहे गंगा व तिच्या उपनद्या. आता गंगा
गंगा नदी कुठं आहे? तर ही आहे गंगा नदी आता, की जी कुठं उगम पावते? तर गंगोत्री नावाची हिमनदी आहे. ही आहे गंगा नदी, की जी गंगोत्री या हिमनदीतून उगम पावून ही नदी पुढे मग नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली दिसते. ही बंगालच्या उपसागराकडे गेली आहे. ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या ठिकाणी तिने त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. त्याच्यानंतर गंगा नदीची एक प्रमुख अशी उपनदी आहे यमुनोत्री नावाची, की जी यमुना नदी आहे, जी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते. कुठं आहे? ते ही आहे यमुना नदी. ही कुठं आली? गंगा नदीला येऊन मिळाली. त्याच्यानंतर बऱ्याच अशा गंगा नदीच्या उपनद्या आहेत. हे बघा, ही एक आहे, त्याच्यानंतर ही एक आहे. अशा बऱ्याच उपनद्या गंगा नदीला येऊन नंतर मिळतात. गंगा नदी विविध राज्यातून वाहत जाऊन नंतर ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली दिसून येते. त्याच्यानंतर अजून एक नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. हे बघा, ब्रह्मपुत्रा नदी देखील तिबेट भागात मानसरोवराजवळ उगम पावते. ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. त्याच्यानंतर भारतात येते, अरुणाचल प्रदेशमधून वाहत जाऊन आसाममधून ही बांगलादेशमध्ये जाते आणि बांगलादेशमधून नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन ही मिळालेली आहे. या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. ही झाली हिमालयातील नद्या. आता आहे द्विकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या, की ज्या द्विकल्पावर उगम पावतात आणि या नद्या हंगामी स्वरूपाच्या, आता बारमाही नाही आहेत, म्हणजे फक्त पावसाळ्यामध्ये या नद्या वाहतात. त्याचे दोन भागात वर्गीकरण आहे. एक म्हणजे पश्चिम वाहिनी नदी, दुसरं म्हणजे पूर्व वाहिनी नदी. तर पश्चिम वाहिनी नदी म्हणजे ज्या नद्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यांना पश्चिम वाहिनी नदी म्हटले जाते. पश्चिम वाहिनी नदी. आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्यांना पूर्व वाहिनी नद्या म्हटल्या जाते. म्हणजे द्विकल्पीय पठारावरच्या नद्यांचंही दोन भागात वर्गीकरण आहे. पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या. आता पश्चिम वाहिनी नद्या हा भाग पहा. आता पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे भारतातल्या, की ज्या पश्चिमेकडे जाऊन वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात? तर त्याच्यामध्ये लुनी नावाची एक नदी आहे. लुनी, बघा वर दाखवला आहे तुम्हाला, ही नदी आहे. लुनी नावाची नदी आहे. बघा, ही पश्चिमेकडे या पद्धतीने वाहत जाते. ही पश्चिमेकडे वाहत गेली, त्याच्यानंतर ही तिथून वाहत जाऊन गुजरातमधील कच्छच्या रणामध्ये जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही आहे लुनी नदी. त्याच्यानंतर साबरमती नदी आहे. त्याच्यानंतर ही नर्मदा नदी येते, मोठी नदी नर्मदा. हे अरबी समुद्राकडे आली. तापी नदी आहे, अरबी समुद्राकडे चालली. मही नावाची नदी आहे, साबरमती नद्या आहेत. या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर याची माहिती आपण आता, पश्चिम वाहिनी नद्यांची माहिती आपण आता घेणार आहोत. तर पश्चिम वाहिनी नद्या प्रामुख्याने तुम्हाला केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या किनारी प्रदेशामध्ये या नद्या वाहत येतात. 4 राज्य आहेत, केरळ आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, दक्षिण गुजरातचा भाग आहे. या भागात येतात. आणि त्याच्यानंतर तापी नदी, नर्मदा नदी, मही, साबरमती या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, अरबी समुद्राला येऊन मिळतात. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे पूर्व वाहिनी नद्या. आता ज्या नद्या बंगालच्या उपसागराकडे वाहत येतात त्या नद्यांना पूर्व वाहिनी नद्या म्हणतात. आता पूर्व वाहिनी नद्यांमध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश होतो? तर भारतातल्या प्रमुख नद्या आहेत पूर्व वाहिनी नद्या, ज्या द्विकल्पीय पठारावर पश्चिम घाटात उगम पावतात पण वाहत एवढ्या दूरवर येतात आणि बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. गोदावरी नदी आहे एक, कृष्णा नदी आहे 2 आणि कावेरी नदी आहे. आता ही गोदावरी नदी आहे, बघा ही गोदावरी नदी कुणीकडे चालली आहे? पूर्वेकडे चालली. या पद्धतीने जाऊन बंगालच्या उपसागराला मिळालेली आहे. भारतातली दुसऱ्या क्रमांकाची लांब अशी नदी आहे गोदावरी नदी, ही गोदावरी. त्याच्यानंतर त्याच्या गोदावरी नदीच्या दक्षिण भागात तुम्हाला कृष्णा नदीचे खोरे दिसते. ही कृष्णा नदी आहे आणि याच भागात तिच्या 2 उपनद्या आहेत. एक भीमा नदी, ही आहे भीमा नदी, आणि ही आहे तुंगभद्रा नदी. या दोन्ही नद्या कृष्णा नदीला मिळाल्या आणि हे
कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे. म्हणजे गोदावरी नदी आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीच्या दक्षिण भागामध्ये असणारी नदी म्हणजे कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या 2 उपनद्या आहेत. एक म्हणजे भीमा, दुसरी म्हणजे तुंगभद्रा. हे आपण आत्ता नकाशात बघितलं आहे. तिसरी नदी प्रणाली आहे ती म्हणजे कोणती, तर ती आहे कावेरी नदी प्रणाली. तर कावेरी नदी ही प्रामुख्याने तुम्हाला 2 राज्यामध्ये पाहायला मिळते. एक कर्नाटक आणि दुसरं तमिळनाडू राज्यात वाहते. आणि या नदीचा फार पूर्वीपासून, ही कावेरी नदी आहे, या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी वापर केला जातो. हे आहे द्विकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. 2 भागात वर्गीकरण, पश्चिम वाहिनी नदी, पूर्व वाहिनी नदी, हे आपण आत्ता बघितलं आहे. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. तर या ठिकाणी हा तिसरा धडा तुमचा पूर्णपणे संपला आहे. इथं आपण आता थांबणार आहे. धन्यवाद.